नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. बाहेर जाताना नवरा बायकोची कामं काय असतात, नवरा काय करतो आणि बायको काय करते. आज आम्हाला जायचं होतं देवदर्शनाला स्वामी समर्थांच्या. तर तुम्हाला दाखवतो की नवऱ्याची तयारी काय ना, म्हणजे नवरा काय तयारी करतो बाहेर जाण्यासाठी आणि बायको काय करते बाहेर जाण्यासाठी. बायकोची तयारी बघा आणि नवऱ्याची तयारी तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघा बरं का. तर दाखवतो तुम्हाला. मंडळी, पहिला ही पल्लवी आहे. ही पल्लवी बाहेर जायचं होतं. आज गुरुवार होता, स्वामी समर्थांचा वार होता म्हणून घरावर पुसायला चालू केली. आणि हा आमचा चिकू. चिकू जी बाप्पाला जायचं म्हणून हांडा म्हणजे गाडी धुवायच्या म्हणून आपल्याला हांडा भरून ठेवला आहे. आता तो हांडा घेऊन आम्ही बाहेर जाणार आहे. तर बघा मंडळी, आपण धुणार आहोत का ही गाडी. ही आहे आपली छोटीशी गाडी. ही गाडी आपली खूप घाण झाली होती म्हणून आपण गाडी धुणार आहोत. कारण बाहेर जाण्यासाठी गाडी चांगली दिसली पाहिजे, हे प्रत्येक पोरांचं स्वप्न असतं. तरच आपल्याला छान वाटतं बाहेर फिरायला. त्यानंतर बघा, आमचा चिकूसुद्धा कोणती गाडी आणला तुम्हाला दाखवतो. चिकूची सुद्धा गाडी धुवायची म्हणून. को तुझी पण गाडी धुवायची मग? तुझी गाडी कुठं घेऊन जायचं आपण? कुठं धुवायचं? तुझी पण गाडी धुवायचं? ठीक आहे. तर बघा, आमच्या दोघांच्या गाड्या रेडी झालेल्या आहेत आणि आता आपण पाणी आणूया आणि आमच्या गाडी धुवायला चालू करूया. तर आमच्या दोघांच्या गाड्या तुम्हाला दाखवतो. मी पण छोटाच आहे, आमचा चिकू पण छोटाच आहे. दोघांच्या गाड्या छोट्याच आहेत. दाखवतो चला तुम्हाला. ही आहे चिकूची गाडी आणि ती आहे माझी गाडी. पप्पा आणि मुलगा हे दोघं पण छोटे छोटे असल्यामुळे ना दोघांच्या गाड्या छोट्या छोट्याच आहेत. पाणी आणूया, कारण आपल्याला गाडी धुवायला पाणी तर लागणारच आहे. पाणी आणायला का इथं आमच्या इथं बिल्डिंगमध्येच ना का इथं छोटंसं नळ आहे. हे आपण नळ चालू करूया. पाणी तर काहीच नाही. ठीक आहे, आपण मोटर चालू करून पाणी आणूया चला. तर मंडळी, मला सांगा, आपण गाडी कशाने धुणार तुम्हाला दाखवतो. पाणी आणि काही आपलं पाणी म्हणजे गाडी घासण्यासाठी काय नाही, त्याच्यामुळे आपण निरम्याचा वापर करणार आहोत. अजून आपण साधे आहोत. कुठं वॉशिंग ह्याला नेणार नाही आहे, त्याला पण पैसे लागतील म्हणून आपण निरमा आणि काही आपलं कापड आहे, हे आपल्या कापडानं आपण स्वच्छ एकदम धुवायची. दोघांच्या गाडी धुवणार आहोत. तर चला जाऊया. तर आपण निरमा टाकून अगोदर ओढून ठेवा डब्बा. त्यानंतर आपण आपल्या गाडीवर पाणी मारून घेऊया. तुझ्या पण गाडीला मारत पाणी, तुझ्या गाडीला मारत पाणी. हा, तुझी गाडी इकडे तुझ्या गाडी तू धुवा. हा, धुवा आता गाडी. त्यानंतर आपण बघा थोडंसं निरमा टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत. तर मंडळी, आपलं हे असं निरम्याचं पाणी झालेलं आहे आणि आपण गाडी छान येते ना गाडी चुकू. तू पण तू निघाय व्हिडिओ सांग. तेव्हा आपण सगळी गाडी छान निघाली. जेवढी चिकट झाली तेवढी सगळी निघाली. नाही वॉशिंग, नाही पैसे खर्च, फक्त 5 रुपये निर्माण. तर आमचा चिकू सुद्धा गाडी धुवायला लागलाय. हा ना चिकू? हां, नाही चिकू सुद्धा निर्माण पाणी गाडी धुतो. तुम्ही सुद्धा धुवा. हां, धुवा. झाले रेकॉर्डिंग संपली की चालू. 2 मिनिटाचं लागले, ते ब्लॅकच झाले आपलं. मोबाईल अभ्यास केला. तर आपली निर्म्याने गाडी मस्त पुसून झालेली.
एकदम चकाचक निघालेली आहे गाडी. आणि आता आपण ह्याला मस्त पाणी मारून घेऊया. तर चिकूची गाडी बघा, चिकूची गाडी कसली गाडी बघा. चिकू किती घासू काढल्या गाडी बघा. तर आपण पाणी मारून घेतलं, आपली गाडी मस्त झाली. आणि चिकूच्या गाडीला थोडं पाणी मारूया. चिकू किती छान बनवतो गाडी. तर चिकूच्या गाडीला सुद्धा ना, चिकूची गाडी सुद्धा किती छान निघाली बघा. वाव, एकदम पांढरी चिपट मस्त निघाली. डाग पडणार नाही. चला तर चिकूची गाडी सुद्धा मस्त पैकी पुसून घेतला या कपड्याने, हा ना. ह्या कपड्याने पुसून घेतला ना. आणि आता आपण पुसून आपली गाडी त्या कपडे पुसून तर काय होतं, डाग राहत नाही. चिकू इकडे, चिकू इकडे. तर चिकू नोकरी कशी करतो. गाडी पुस. झालं का तुमचं. तर आपली गाडी मस्त पुसून एक नंबर. आता चिकू दरची गाडी घेऊ, पुसची गाडी चांगला पुसून. चिकू गेला आंघोळीसाठी. आणि आता आंघोळीला पल्लवी त्याला आंघोळ घालणार आहे. आणि मी तोपर्यंत आपलं म्हणजे बाकीचं काम करणार आहे. तर चला आता पल्लवी बघूया. आता पल्लवीला पाणी दिल्यानंतर आता चिकूला आंघोळ करायची म्हणून. तर मंडळी आपल्या चिकूची आंघोळ झालेली आहे. आणि चिकू बघा किती छान पावडर गंध वगैरे लावून घेतलेला आहे, कारण त्याला जायचं जी पप्पाला म्हणून गाडी वगैरे धुवून घेतलं आहे. चिकू झाली हा बुडूशा बघू. वा, आता बघा तेल लावून मस्त बघितून घेतोय. आणि पल्लवीची तयारी चालू आहे लेकराला आवरायची. तर पल्लवी अजून आत्ता केस वाळवा लागले. आता मेकअप करायला आवरून बाहेर निघाला. कमकम अर्धा ते पाऊण तास तर हे असंच खाईल. तर बायांचं कसं असतं, मुलींचं बायांचं आवराला अर्धा ते 1 तास लावतात. आणि पुरुषालाच म्हणतात की तुमचंच नावरत, तुमचंच नावरत. तर ही आमची नवरा बायकोचं तयार होण्याची तयारी अशी असती बाहेर जाण्यासाठी. बायको कधी पण उशीरच करते आणि नवरा एकदम लगेच रेडी होतो. आंघोळ केला, कपडे घातला, लगेच रेडी. आणि बायको इचून घ्या, मेकअप करा, साडी घाला, हे करा ते करा. मेकअप काय आवरतच नाही. तर बघा तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉग, नवरा बायकोचा म्हणजे बाहेर जाण्याची तयारीला मी कसं काम करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा बरं का. बाय.